मान्सूननं सोमवारी आंध्र प्रदेश व्यापला आणि त्या भागातून महाराष्ट्राला ताकद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यामध्ये लवकरच मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह दिसत असून अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही मान्सून शाखा आता एकत्र येण्याच्या तयारीत आहेत आणि त्यामुळेच 18 ते 20 जून दरम्यान राज्यासह संपूर्ण देशात चांगल्या पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे। अरबी समुद्रातील मान्सूनचा वेग फक्त महाराष्ट्रात मंदावलाय। दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच शाखेतून मान्सूननं सोमवारी अवघा आंध्र प्रदेश आणि आजूबाजूची राज्यही व्यापली आहेत। त्यामुळे तिथून महाराष्ट्रातील थांबलेल्या मान्सून वाऱ्यांना बळकटी मिळू शकते। मान्सून संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सामंत यांच्याकडून। सुशांत, सध्या मान्सून कुठे खोळंबलाय आणि कधीपर्यंत हवामान विभागानं असा इशारा दिलाय की महाराष्ट्राला एक गुड न्यूज मिळेल? कस्तुरी, आपण बघितलं असेल तर बळीराजाचं लक्ष जे आहे ते मान्सूनकडे लागलेलं आहे, कारण शेतीची कामं खोळंबलेली आहेत, पेरणी खोळंबलेली आहेत। अशात हवामान खात्यानं आता जी माहिती येते आपल्याकडे त्यानुसार येत्या 18 ते 20 जूनला खरं तर मान्सून महाराष्ट्रासह देशातील इतर काही भागांमध्ये दाखल होऊ शकतो। अर्थात ही आता 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल तर 15 तारीखला मान्सून येण्याची अपेक्षा होती, कारण हवामान खात्याने आधी एक अंदाज वर्तवला होता की 15 तारीखच्या आसपास महाराष्ट्रात, मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो। मात्र आता थोडासा पाऊस पुढे सरकलेला आहे आणि 18 ते 20 जूनच्या दरम्यान हा पाऊस पडू शकतो। अर्थात आपण पाहिलं असेल तर आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील कस्तुरी सुरू आहे आणि अर्थातच राज्यामध्ये सध्या शेतकरी संकट आहे। त्याचं कारण हेच आहे की महाराष्ट्रात अजून पाऊस पडलेला नाही। शेतीची कामं जी आहेत ती मगाशी म्हटल्याप्रमाणे खोळंबलेली आहेत, पेरण्या झालेल्या नाहीत। याआधी आपण पाहिलं असाल तर 2019 साली 25 जून रोजी पाऊस पडला होता आणि त्यावेळी शेतकऱ्यांची पेरणी जी आहे ती खोळंबली होती। आता तशीच परिस्थिती एकदा निर्माण झालेली आहे। त्यामुळे हवामान खात्याने जो अंदाज देखील बळीराजाला वारंवार आवाहन केलं जाते की पेरणीची घाई करू नका, नाहीतर दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं। त्यामुळे आता मान्सून कधी एकदा महाराष्ट्रात बरसतो असंच सगळ्यांना वाटतंय। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।